अरे हो चंगू मंगू सुवन दोघींले गॉगल बिगल घाली होणार रे मग गॉगलच घालना पडे ना मग बाय ना मकडायला मारू. तर नमस्कार मित्रमंडळी हो, आपला ऐराणी कोर्ट कचेरीमा तुम्हाला हार्दिक हार्दिक स्वागत छी. हो या व्हिडिओमा सर्व काल्पनिक शे बरं का, त्यामुळे या व्हिडिओ मनवर घ्यावा नाही. हो तुम्ही जेवढा पण आठून लांब लांबून 50-60 किलोमीटरवरून जेवढा पण रिकाम टेकडा लोक येलो होते ना आपल्या कोर्टमा, त्यांना आपण मनपासून स्वागत करावं शकत. तर सर्वांना आपला ऐराणी कोर्ट कचेरीमा तंटा मंटा ऐराणी कोर्ट कचेरी घरगुती, तर या कोर्टमा तुम्हाला स्वागत छे. तर आपण पुढली कारवाई आता चालू करणार शेतस, त्यामुळे सर्वांनी एकदम लक्षपूर्वक व जे खरं बोलावं तेच बोलावे. तर चला आजची कारवाई सुरू करा. तर जे साहेब तुम्ही आता आम्हाला हे सांगा की कुशीतपणा करी 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 माणूस कितला दिवस कुशीतपणा करस, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा. तर हाय केस मा अशी शे सर्व कुशीतपणा करतस. तर जे साहेब यांना उत्तर द्या, कुशीतपणा का बरं कया. ओ तात्या मनाकडे काय भविष्यवाणी शे का, मी पुढलं सांगू ते. हां जरासं व्यवस्थित चावळा काय जाय काय नाही. हो तुम्हाला प्रश्न विचारायला लागा अजून काय जाय ते व्यवस्थित चावळा. वार्डर. तर जे साहेब हाय साईटले मना एक गिरायक उभशी म्हणजे मना क्लायंट. हो जे साहेब दिशी राहणार ना. अरे पुढलं चावळ रे. तर जे साहेब मागील 5 वर्षापाशी या 2 भाऊ, एकनं नाव सकाराम एकनं नाव पांडू. तर जे साहेब या दोघी भाऊसना 5 वर्षापाशी वाटण्या पडेल शत. जे रिसर्च तेच म्हणे ना. हो वाटण्यास पडत ना, दुसरं काही नाही म्हणे ना. अहो नाही जे साहेब नाही, तसे नाही चावळी राहू मी. तर जे साहेब मनाना उद्देश असा की गेल्या 5 वर्षापासून या दोघी भाऊसना वाटण्या पडेल शत. एकनं नाव सकाराम एकनं नाव पांडू. तर जे साहेब यासना 5 वर्षापासून वाटण्या पडी, आज यासले 6वं वर्ष लागेले. तर 6 वर्ष या दोघी भाऊ एकमेका संगे बोलतनीत. हो काकाना आई काय लाई तिथं तू बोलतनीत आटे काय बोलायला येऊ नका. नाही हो जय साहेब आपण मोकळा चावा. तर जय साहेब या दोघी भाऊस मी एकूण जमीन 10 एकर मधून यासनी वाटली पडल्यानंतर 5 एकर म्हणजे दोघीसले 5-5 एकर वाटणी पडली. त्यानंतर एक भाऊना निर्णय घेता मी ती दडीत असू, एक भाऊना निर्णय घेता ही दडीत असू. त्यासने एकदम बरोबर करेक्ट आन्सर होणं आणि एकदम बरोबर निर्णय जाया. त्यानंतर एकमेकासनी विहिरी खांद्या डबल जी विहीर जुनी होती ती यासनं बुंजी टाकी, कोणलेच प्यावार नाही बा. त्यामुळे स्पेशल दोघीसनी एक विहीर खांदी, त्यामुळे काही वहिना नाही. तर स्पेशल विहीर खांदल्यानंतर सकारामने विहिरले जास्त पाणी लागणं आणि पांडूना विहिरले कमी पाणी लागणं. ओ दादू आटे पाणी लागाना काय जाईल मग. हा तर सकारामने विहिरले पाणी जास्त लागणं, पांडूने विहिरले पाणी कमी लागणं. तर सकारामने खोडशाळपणा करी आपली बांध जास्त सरकाय घेतात जेणेकरून त्याला पाणी जास्त होतं. जे साहेब खोटशी ऑर्डर. तर जे साहेब या वकील साहेब जे पण सांगितले ना ते सरासर खोटशी. मेन मुद्दा फक्त पाणीनाच नाही तर बांध सारखा वाना होता. तर दोघी भाऊसनी वाटणी 5-5 एकर शे. त्यामुळे दोघी भाऊसना मजारला रस्ता मा वाटणी पडेल नव्हती. तर ती वाटणी होणार पण नव्हती कारण की तो रस्ता होता. तर या मोठा भाऊनं उर्फ पांडू यासनं ती जराशी जागा हडपी गेली, त्यामुळे तो रस्ता कमतरता यावा लागी. व आपला सकाराम भाऊ यासनं ट्रॅक्टर काहीच जाई नाही पुढे, त्यामुळे यासला अडथळा आहे. तर यांना चूक पांडूनीशी. टोटल रस्ता किती होता. त्याच्या साहेब टोटल रस्ता 20 फूट होता. मग 20 फूट महिन कोणी काय कयो. तर जे साहेब जो 20 फूट रस्ता होता आपला पांडवनी तो रस्ता कोरी तो रस्ता आज 10 फूटवर आणेल छे. तर जे साहेब हे खरोखर चुकीने शे. तर जे साहेब टोटल 20 फूट रस्तामधून आपला सकारामनी तो 10 फूट रस्ता आडपेल छे. तर यांना आमनाकडे पुरावा देखील शेत पण त्या घर राही घ्यात. घर राही घ्यात मग तुम्ही कसा राहणार, तुम्ही बी घरच राहा ना. जे साहेब तर थापा मारा असले जमस. अरे आम्ही नाही थापा मारतो, तू थापा मारा ना. ऑर्डर. तर पांडू यासले आता बोलाने संधी भेटस. तर मला नाव पांडू, मनी जमीन 5 एकर, वाटा पडाले 5 वर्ष. त्यानंतर या सकारामनी 20 फूट रस्ता महिन 10 फूट रस्ता कब्जा करी किदा. आणि त्यांना मला एक दिवस मला ट्रॅक्टर वावरात पडणं, त्यानावरून आमने दररोज भानगडी राहणार. त्यामुळे
त्यानं तो रस्ता नाही काढायला पाहिजे होता. अरे तुला सारखा लबाड माणूस पाहिले मी कुठे. स्वतःनं 10 फूट रस्ता कब्जा करी घेता आणि रायना चावळी. तर जज साहेब यांना पटकन आपण निवारण केलं पाहिजे. हा जज साहेब पटकन निवारण करा. तर यांना फायनल निकाल लागी जाईल छे. तर कोर्टाમાં उपस्थित सर्व लबाड व साक्षीदार दोघे भाऊ पांडू आणि सकाराम यासने जमीन 5-5 एकर त्याला मेन रस्ता 20 फूट तर ती 10 फूटना रस्ता ज्याने पण कब्जा करेल होई तो आता आपला समोर सादर होणार शे. त्यांना करता आपले मोजणे टाकणे पडे. तर मोजणीसाठी आपला चिंगू मिंगू या येतील. तर दोघींना 7-12 आमनाकडे जमा करा आणि जी मोजणी होई ती एकदम काटेकोरपणे व लक्षपूर्वक व एकाग्रताने सर्व मोजणी होणार शे. आणि मोजणीनंतर ज्यानं पण ती 10 फूट रस्तानी जागा कब्जा करेल शे त्याले रुपये 2,25,000 रुपये दंड देना पडे. तर सर्व सहमत होतील तर कृपया हा मा उत्तर द्या. हा तर कोर्टाना निकाल जाहीर जाईल शे. त्यामुळे ही आपली सभा आता संपी जास आणि चंगू मंगू तुम्ही एकदम काटोकरपणे व लक्षपूर्वक मोजणी करावी आणि मोजणी केल्यानंतर आमले ते कळवानं. ओके. तर हा आपला आज हा निकाल जाहीर होईना त्यामुळे ते परत एकदा ऑर्डर. तर आज हा निकाल एकदम काटेकोरपणे व लक्षपूर्वक होईना. तर भाऊसवान हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता व यामधला जज चिंगू मुंगू पांडू 2 वकील या सर्व काल्पनिक क्षेत्रस व या घटनेशी कोणताही संबंध नव्हता. हा व्हिडिओ खास आपण काल्पनिक हास्य म्हणून बनवलेला होता. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घ्यावा नाही. अशाच कार्टून व्हिडिओसाठी आपला ऐराणी व्हिडिओ या यूट्यूब चॅनलले सबस्क्राईब करी घ्या जेणेकरून आपण अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच. त्यामुळे फक्त आपले तटे काळा कलरनं किंवा लाल कलरनं ऑप्शन होई व्हिडिओ संपल्यानंतर थोडं बॅक गेल्यानंतर सबस्क्राईब तर तटे आपण क्लिक करा आणि आपला व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा. आणि भाऊसवान अशा किरकोळ गोष्टींना भानगडी एवढा वरपर्यंत जाऊ देऊ नका. तर आपला आपापसात निताडी घ्या. तर भाऊसवान सर्वांकडे आणि अशीच अपेक्षा असे की आपण हा व्हिडिओ लाईक करेल होई आणि शेअर करेल होई आणि सबस्क्राईब करेल होई. तर भाऊसवान या व्हिडिओमा परत एकदा सर्व काल्पनिक होतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मनवर घ्यावा नाही व आपला व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा. तर भाऊसवान भेटूत एक पुढला खानदेशी ऐराणी तडका व्हिडिओमा. तर भाऊसवान जय खानदेश.